ज्या चाकणनं महाराष्ट्राला देशाचं ऑटो हब म्हणून नवी ओळख दिली, त्याच चाकण MIDCचा श्वास आता प्रशासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे कोंडला गेलाय. महाकाय खड्डे, चिखलाचं साम्राज्य, तासनतास होणारी जीवघेणी वाहतूक कोंडी आणि रोज होणारे भीषण अपघात. अवघ्या 1-2 किलोमीटरच्या अंतरासाठी कामगारांना 2-2 तास रस्त्यावर ताटकळावं लागतंय. या दुरवस्थेला कंटाळून 20हून अधिक नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रातून गाशा गुंडळलाय, तर दुसरीकडे रस्त्यांवरील अपघातामध्ये तब्बल 580हून अधिक कामगारांचे निष्पाप बळी गेलेले आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा करणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीचं अस्तित्वच सध्या व्हेंटिलेटरवर आलंय. रस्त्यांची झालेली चाळण, रखडलेली कामं आणि पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे उद्योजक आणि कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झालाय. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे आतापर्यंत 20हून अधिक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चाकण सोडून परराज्यांची वाट धरली आहे. MIDC, PMRDA आणि स्थानिक प्रशासनाच्या टोलवाटोलवीत चाकण ओस पडू लागलं असून स्थानिक मराठी तरुणांच्या हक्काच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. आता सध्या एक न्यूज चालू आहे, 20 कंपन्या चाकण सोडून चालल्यात. ही जर परिस्थिती राहिली ना, आपण चाकण MIDC सगळं साफ होणार आहे. हे नाही सीएम आपला. उद्योजक सगळे गुजरातला जातील. आपल्या मराठी माणसाला भीक मागायची वेळ येणार आहे. काय परिस्थिती आहे? परिस्थिती बघा सर, दाखवा. गाडी पुढे घेतात ना, हे टू व्हीलर घेऊन असं कुठून घुसावं लागतं. परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे, एवढे गड्डे आहेत रस्त्याने. दर म्हणजे प्रत्येक किलोमीटर मध्ये एवढे गड्डे आहेत की काय सांगू तुम्हाला. ऍक्सिडेंट होत आहे, गड्ड्यामध्ये गाडी फसत आहे. चालवताना माणूस घाबरतोय, चालायचं का नाही चालायचं समोर. अंधारात तर दिसत पण नाही. तेच झालंय ना. किती वेळा माझ्या कंपनीने किती माणसं पडलेत, पायाला लागले, हात तुटला, इथे लागला, फक्त गड्ड्यांमुळे पडलेत. केवळ वाहतूक कोंडीच नाही तर चाकणचे रस्ते आता कामगारांसाठी थेट मृत्यूचे सापळे बनले. जीव मुठीत धरून दुचाकीवरनं घराकडे जाणाऱ्या कामगारांना हे खड्डे आणि अवजड कंटेनर्स चिरडतायत. गेल्या अवघ्या वर्षभरात या खड्ड्यांमुळे तब्बल 580हून अधिक निष्पाप कामगारांचा बळी गेलाय. दररोज 4 ते 5 गंभीर अपघात घडत असतानाही रस्त्यांवर वाहतूक पोलिसांचा आणि ट्रॅफिक वॉर्डन्सचा अभाव आहे. महसूल लाटणाऱ्या सरकारला या कामगारांच्या रक्ताची जराही फिकीर उरलेली नाही का, असा संतप्त सवाल केला जातोय. सरकार कुणाचं असू द्या, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांची या तालुक्यातल्या भूमिपुत्रांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. अरे बाबा, या विळख्यातनं बाहेर करा. आज 20 कंपन्या जायला लागल्यात, उद्या हजारो लोक कामगार बेरोजगार होतील. आमची सर्वसामान्य माणसे, कुणाची दुकानं आहेत, कुणाचे व्यवसाय, सगळे रस्त्यावर त्या ठिकाणी येतात. त्यामुळे सरकार त्याच्यामध्ये गंभीर होणार आहे की नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे, राज्याच्या उद्योगमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे. आणि या परिस्थितीमध्ये आज अजितदादा गेल्यानंतर कुणिया पुणेजिल्ह्याला वाले आहे का नाही, तुम्ही याच्यामध्ये गंभीर होणार आहात की नाही, आणि नेमक्यापणानं ही सगळी परिस्थिती कशी सुधारवणार. चाकणच्या या विदारक स्थितीवरनं आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. कागदावरच्या कंपन्या होत्या म्हणून बंद झाल्या असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जमिनीवरचं वास्तव माहितीच नाही असा घणाघात रोहित पवारांनी केला. महाराष्ट्रातील उद्योग, महागडी वीज आणि कामगारांच्या सुरक्षेवर सरकारनं खोटं नरेटिव्ह पसरवणं थांबवावं असं सांगत रोहित पवारांनी कोणत्याही अभ्यासू नेत्यासोबत खुल्या चर्चेत बसण्याचं थेट आव्हान सरकारला दिलं. अभ्यासू तुमचा नेता सांगा, अभ्यासू नाही तर तुम्हीच सांगा, नाही तर एखाद्या अधिकाऱ्याबरोबर. आम्ही ओपन एंडेड प्रेस घ्यायला तयार आहोत. कुठल्या कंपनी बाहेर गेलेल्या आहेत, किती बाहेर गेलेल्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आहे, हे सगळं आम्ही पुराव्यासकट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ. प्रॉब्लेम काय की एखादा मुद्दा असेल, जसं या 20 कंपन्यांनी चाकण सोडायचा निर्णय घेतला, त्यांनी प्रेस घ्यावी लागली त्यांना, हे दुर्दैव आहे. प्रेस घेतल्यानंतर MIDCने त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की त्या 20 कंपनीची नावं आमच्याकडे पाठवा. उद्योग जगतामध्ये भारताचा मानबिंदू ठरलेल्या चाकणची ओळख पुसली जाण्याच्या आधी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागं होणार का? रस्ते सुधारून उद्योगांचं पलायन थांबवलं जाणार की आणखी शेकडो कामगारांचे बळी जाण्याची वाट पाहिली जाणार? हाच सवाल चाकणची जनता विचारते. 2 कामगार त्या ठिकाणी कामावरून घरी चालले होते. घरी जात असताना कंटेनरने मागच्या बाजून त्यांना धडक दिली आणि त्या 2 तरुणांच्या अंगावरनं गाडी गेली. अतिशय भयानक परिस्थिती होती. म्हणजे पाहिल्यानंतर आहे ना, डोळ्यातनं पाणी आलं. उद्योग गेले तर रोजगार जाईल आणि रस्ते सुधारले नाहीत तर निष्पाप लोकांचे जीव जातील. चाकण MIDC आज केवळ खड्ड्यांमध्ये नाही तर प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या आणि दुर्लक्षाच्या चिखलात रुतली आहे. कोट्यवधींचा कर गोळा करणाऱ्या सरकारला या कामगारांचे अश्रू आणि संताप दिसणार का, की चाकणला संपूर्ण उद्ध्वस्त झाल्यानंतरच जाग येणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
हेमंत चापुडे, झी 24 तास, चाकण.